मी आज सर्वांशी भेटायला आले. माझ्या लाडक्या भावाला, माझ्या प्रिय कुटुंबाला. मी वैष्णवी. एक गोष्ट ठामपणे सांगते, रडू नका. माझं आणि तुमचं नातं हे कधीच तुटणार नाही. विसरणं तर अजिबातच होणार नाही. पण तरीही मी एकच गोष्ट मनापासून सांगायला आले. माझी आठवण काढताना रडू नका. हो, मला माहिती आहे माझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं. पण त्या अश्रूंनी मला त्रास होतो. तुम्ही जेव्हा रडता ना, तेव्हा इथून बघताना माझं काळीज तुटतं. माझ्या आठवणीत हसत-हसत जगा. माझ्या सोबतचे क्षण पुन्हा आठवून चेहऱ्यावर स्मित ठेवा. कारण मी कुठेही गेलेली नाही. मी इथेच आहे, माझ्या बाळाच्या रूपात. तो हसतोय, खेळतोय, मोठा होतोय, तेव्हा तो हसताना माझं हसू पण त्यातच आहे. आणि हो भाऊ, तूही तर माझं बाळच आहेस ना. तू जर उदास बसलास, रडलास, तर मी कशी शांत बसू? तुझा प्रत्येक अश्रू इथून जाणवतो मला. म्हणूनच आजपासून एक मला वचन दे. जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा डोळ्यात पाणी नको, चेहऱ्यावर फक्त हसूच हवंय. तेव्हा मी म्हणेन, बघा, माझं बाळ आता समजूतदार झालंय. आता मी शांतपणे इथून त्याचं भलं बघू शकते. माझं अस्तित्व नाहीसं झालं नाही. ते फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात गेले. मी आहेच. तुमच्या आठवणीत, तुमच्या प्रेमात आणि सर्वात जास्त माझ्या बाळात. म्हणून आजपासून, आत्तापासून कुणीच मला रडत आठवायचं नाही. जेव्हा केव्हा माझी आठवण येईल, तेव्हा फक्त हसत आणि माझ्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षणच आठवायचे. कराल ना माझ्यासाठी एवढं?